थँक्यू. आवाज येतोय? थोडा अजून म्हणू. 8वीला कोण कोण आहे? 9वीला माझ्याही मुली 8वीला आहे. तुमच्यासारखेच बोंडस हुशार पण. नाव संतोष पांडव. तुमचं कोणतं गाव आहे? काहीच नाही आलं लक्षात. एक जण उभं राहून सांगा गावाचं नाव. जामदरी, तालुका नांदगाव, जिल्हा. बघा माझा परिचय देतो. नाव संतोष पांडव. इरिगेशन डिपार्टमेंटला आहे. गव्हर्नमेंट सर्वंट आहे. तुम्ही 60,000 रुपये पगार आहे मला. सरकार देत तरी मला हे उद्योग माझ्या म्हणून हे याला काय म्हणतो आपण? आवड म्हणजे असं वेगळं तर नाही वाटत. तुम्ही काय नळा गळा वाटलंय करावं. वेगळं काही नाहीये. मी तुमच्यातला. आम्ही एक अभियान राबवतोय. 15 करोड महिलांपर्यंत पोहोचायचंय आम्हाला. किती? 15 करोड पूर्ण भारतभर. तर पहिल्यांदाच मी तुमच्या गावात आलो. बरोबर. तुमचं पहिलं अभिनंदन की तुम्ही या अभियानाबरोबर जोडले गेला. बघा मी एक नवीन विषयावर बोलणार आहे जे तुम्ही कधीच ऐकलं नसेल किंवा ऐकणार पण नाही. हॅलो. आपापसात बोलायचं नाही. मी ही जसं गैर मॅडमनी जे वाटलं तसं तुम्ही पण वाटून दिली. पुढं माझ्या खिशातलं मी जे सांगेल ना ते फक्त व्यवस्थित ऐका. मी आज आपण कोणता आहार घेतो? व्हेज किती लोक खातात? हात वर करायचा. पूर्ण हात वर करायचं म्हणजे मला दिसतं. थोडं लांब ठीक आहे. ओके ओके ठीक. हॅलो हॅलो. आपापसात बोलायचं. आपापसात. तुमची खूप छान शाळा आहे. मला आवडली. खूप छान शाळा आहे. मी दर महिने चालेल का सर? ते विचार सर्वांनी म्हणते असं केलं ना मला. हो तोंडाने बोलायचं काय? नॉन व्हेज खाणारी किती? करा नो प्रॉब्लेम. ओके नॉन व्हेज खाणं चांगलं पण आणि चांगलं पण. ओके. बघा आपण सुरुवात करतोय आहारावर. मी जास्त आहारावर बोलतो लेकरांसाठी. जसे मग हॅलो काय हसण्यासारखं. मला सगळ्या मुली हे माझ्या मुलीसारख्या दिसतात. जशी माझी मुली आहे तशी. मी डायरेक्ट फ्रेंडली वागत असतो मुलींबरोबर. टोमॅटो किती मुली खातात? टोमॅटो टोमॅटो बस. काय मिळतं टोमॅटोतून? खातो की नाही आपण? कसं राहतो त्याचा कलर? काय मिळतं त्यातनं? रक्त. काय मिळतं? कोण सांग? प्रोटीन. अजून कोण सांगेल? उघड आहे. टोमॅटो थोडा आंबट राहतं म्हणून व्हिटॅमिन सी मिळतं. ओके. प्रोटीन नाही मिळत, व्हिटॅमिन सी.
पण त्यातनं एक घटक खूप महत्वाचा मिळतो, त्याला म्हणतो आपण लायकोपीन. काय म्हणतो? लायकोपीन. बघा, आज मी जी माहिती देणार आहे ना ती तुम्हाला कुणीच सांगणार नाहीये. आयुष्यात तुम्हाला खूप मोठी माहिती आज मिळणार आहे. आज जरी तुम्ही विद्यार्थी नववीच्या हॅलो हॅलो आपापसात नाही बोलायचं. टोमॅटोतून काय मिळतं? लायकोपीन. लायकोपीन कुठे काम येतं शरीरामध्ये? डोळ्यासाठी. कुठं? डोळ्याची जी बाहुलीच्या पाठीमागे जे लिक्विड असतं ना त्यामध्ये ल्युटीन आणि लायकोपीन असे दोन घटक असतात. आता लायकोपीन म्हणजे 2 mg. किती पाहिजे शरीराला रोजचं? 2 mg. असं थोडस. किती? असं थोडस. आणि ते मिळवण्यासाठी तुम्हाला रोजचे 20 टोमॅटो खावा. किती? 20. आता बघ गंमत बघा, एका लायकोपीन साठी 20 टोमॅटो खावा लागतील तर 13 व्हिटॅमिन साठी किती खावा लागेल? कमीत कमी गाडी बघ. बरोबर? खात पण नाही बेटा. बर, लाडकी बहीण ही योजना इकडं पण चालू आहे. काय म्हणतो? 1500 रुपये. आपला तो विषय नाहीये, पण ते कशासाठी दिले गव्हर्नमेंटने हे माहिती कोणाला? हे माहिती नसेल तर माहिती असू द्या बाळाव. हॅलो आपापसात बोलायचं नाही. ते पैसे बाजार करायला किंवा किराणा भरायला किंवा साडी घ्यायला दिले नाही. GR कळतो तुम्हाला? GR आहे हा. GR आहे हा गव्हर्नमेंटचा GR आहे, महाराष्ट्र शासनाचा. यामध्ये पहिलीच ओळ लिहिलेली आहे, वाचून दाखवतो. महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण 50% पेक्षा जास्त. हॅलो, ॲनिमिया मीन्स ॲनिमिया हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन माहित असेल ना बेटा? शरीरातील रक्ताचं प्रमाण. किती? शरीरातील रक्ताचं प्रमाण किती पाहिजे? 12 ग्रॅम ते 16 ग्रॅम. किती पाहिजे? 12 ग्रॅम ते 16 ग्रॅम. खूप महत्वाची माहिती आहे तुमच्यासाठी. हे प्रमाण आज महिलांमध्ये 8, 9, 5, 6 असं. हिमोग्लोबिन डॉक्टर लोक पहिले पाकच चेक करायचे. हे चित्र दिसतंय? हो. डॉक्टर कडे गेल्यावर डॉक्टर कसं करतात? बरोबर. डोळे खाली असं पापणी खाली करून काय पाहताय? घाण पाहता गेले काय पाहते? लाली पाहते. बरोबर. म्हणजे तुमच्या शरीरात रक्ताचं प्रमाण किती आहे ते. दुसरी गोष्ट, नख दाखव. असं डॉक्टर नख पाहतात का नाही? हॅलो. दुसरी बरोबर. याने देखील हिमोग्लोबिनचं प्रमाण शरीरामध्ये किती आहे ते कळतंय. आपण इथं शिक्षक किंवा मुख्याध्यापकांकडे ठेवलेलं आहे. दुसरं, आपल्या हाताची लाली पांढरा आहे का लाल आहे हातावरून पण कळतं. बरोबर. किंवा ह्या डार्क रेषा पाहिजे. बरोबर ते या पद्धतीने. आणि जर तसं नसतं तेव्हा येतं काय दिसतंय? वड्या दिसतंय. डब्बा यामध्ये अशा गोळ्या. लय बापरे बापरे.
बरं, किती ग्राम आयर्न पाहिजे शरीरात? मी आता बोललो हे बुकवर होतं 12 ते 16. बरोबर. असं आपल्या शरीरामध्ये 70% आयर्न. किती असतं? 70%. आणि महिलांचं हिमोग्लोबिन हे किती पाहिजे? 12 ते 16 ग्राम पाहिजे. पुढं मग आता पिंपल्स येतात बरोबर, येतात. आता केस गळतात बरोबर. हे कशाचे लक्षण असतात? कॅल्शियमचं कमी नाही बेटा, शरीरामध्ये हार्मोन्स अनबॅलन्स असतात. नाव ऐकलंय? हार्मोन्स अनबॅलन्स होतात म्हणून हे पिंपल. आपल्या शरीराचा आरसा काय माहिती का? चेहऱ्यावर पिंपल्स येणं, काळे डाग येणं, डोळ्याखाली असे डाग येणं बरोबर. म्हणजे हिमोग्लोबिन शरीरामध्ये कमी झालं हे तिथं दिसून येतं. आता हे कशामुळं होतं बरं? वडापाव किती मुलांना आवडतो? पिझ्झा, बर्गर, याला काय म्हणतो आपण आपल्या शास्त्रीय भाषेत? फास्ट फूड म्हणतो की नाही? ते खायला पाहिजे का? कळतं, खातो, एक नाही दोन वाजवतो बरोबर. हे नाही खायला पाहिजे. याने तुमचे पोटाचे प्रॉब्लेम निर्माण. मला एक सांगा, जे दीदींनी सांगितलंय आता इथं गैर मॅडमने, हिमोग्लोबिन का कमी असतं शरीरामध्ये ते क्लिअर करतो मी तुम्हाला. पिरियड्स आहेत ना, त्याला आपण मासिक पाळी पण म्हणतो आणि मासिक धर्म पण म्हणतो. ओके. मासिक धर्म आणि हिमोग्लोबिन किती दिवसाची राहते ही सायकल? याला आपण सायकल पण म्हणतो. 3 ते 7 दिवसाची ही सायकल असते. 3 ते हॅलो थांबत आहे नंतर बोलतो. मला 10वीच्या मुलींना द्यायचं, प्रत्येकीला द्यायचंय. मला 10वीच्या मुलींना द्यायचं. आपल्या पिरियड मधून 2 ते 24 mg आयर्न लॉस होतो. किती होतो? 2 ते 24 mg आयर्न लॉस होतो. आणि गैर दीदीने काय सांगितलं? 30 ते 180 ml ब्लड शरीरातून जातं. अजून तुम्ही लेकर एवढं काही जाणार नाही. 180 ml म्हणजे एक ग्लास भर. 200 ml चा ग्लास राहतो ना, लक्षात नाही येत. रक्तदान करतो की नाही आपण? सरकार म्हणतो वर्षातून एकदा करा. मी तर इथपर्यंत सांगतो महिन्याला करते रक्तदान, कारण एवढं ब्लड शरीरातून निघून जातं. हिची भरपाई कुणीच करत नाही घरामध्ये. हे मी प्रूफ करून देईल. कशी? पुरुषापेक्षा आहार महिला जास्त घेते का कमी घेते? हे पडतं की नाही? तुम्ही डोळ्यांनी पण बघत आहात. कसं ते क्लिअर करतो. आता संध्याकाळी जर पप्पानी जर फळं आणली किंवा मम्मीने आणली, पहिले कोण खात? मुलं. मम्मी पप्पा पहिले कुणाला कापून देता? फळं मुलांना. पप्पान जर आणले तर मुलांना फळं आई कापून देते, खा बाळ बरोबर. नंतर राहिलेलं पप्पांना, आणि नंतर राहिलेलं मम्मी खाते, ते फ्रीज खाते बरोबर. ते फळं फ्रीज मध्ये ठेवले जातात. नको माझं लेकरू उद्या खाईल बरोबर. ती मम्मी काय करते? मन मारते, खात नाही.
बरोबर? हे लक्षात आलं? खरंय की खोटं आहे मला सांगा? मम्मी खरोखर मन मारते, मी कधी स्वतःसाठी खात नाही. आता पाहुणे येतात का घरी? येतात ना? असंच एक दिवस संध्याकाळी मम्मीने खूप छान स्वयंपाक केला, वरण भात केला. अचानक 2 पाहुणे आले. बघा बरं का सिक्वेन्स, मी काय सांगतोय चित्र असं डोळ्यासमोर ठेवा. आणि अचानक पाहुणे आले आणि वरण भात खूप छान बनवला होता मम्मी, पण तो वरण भात अख्खा पाहुण्याने आणि पप्पांनी खाऊन घेतला. आता आपल्याकडं महिला पहिले जेवतात का पुरुष? आता त्यांनी भाजी खाऊन घेतली, वरण भात खाऊन घेतला, फक्त चपात्या राहिल्या टोपल्यामध्ये. ती मम्मी परत वरण भात बनवून खाते का? तिची इच्छा नसते वरण भात खाण्याची? असते, पण खाते का? भाजी जर संपली तर अशी भाजी बनवून खाते का? जी बनवली, उदाहरण घेऊ आपण, मटर पनीर बनवलं किंवा मग वेगळं काहीतरी बनवलं, तीच भाजी परत बनवते का? मम्मी काय करते, एक तर लोणचं किंवा चटणी मिरची शोधते, घरात काहीतरी आहे का, आणि त्या चपाती बरोबर खाऊन ती मम्मी झोपी जाते. काय न्यूट्रिशन मिळालं का त्याच्यातून? काय मिळालं त्या महिलेला? काय मिळालं? न्यूट्रिशन मिळालं त्याच्यातून. ही बॉडी चालवण्यासाठी, तुमची जी बॉडी आहे ना, ती चालवण्यासाठी किती न्यूट्रिशन पाहिजे? 50 न्यूट्रिशन पाहिजे त्याला. आणि तेच न्यूट्रिशन ह्या एका गोळीतून काय मिळेल ते सांगतो. 13 व्हिटॅमिन, 13 मिनरल, 13 प्रकारचे फळं. किती? 13 प्रकारचे वेगवेगळे, जे आपण स्वप्नात पण ऐकले नाही, बघितले पण नाही, असे फळाचा सत्व या एका गोळीतून मिळेल. 6 बोटॅनिकल्स आणि 5 अमिनो ऍसिड्स, असे 50 न्यूट्रिशन्स मिळतात या एका गोळीतून. मला एक सांगा, रोज 2 ग्लास दूध कोण पितं? प्यायला पाहिजे का नाही? प्यायला पाहिजे का नाही? हॅलो, माझं बोलणं कळतं की नाही कळत? आपोआप चपकाव असा चुळबुळ चुळबुळ. किती? 2 ग्लास दूध प्यायला पाहिजे. ते पाणी टाकलेलं नाही, विदाऊट पाण्याचं. ते 2 ग्लासाची ताकद ते ह्या एका गोळीतून मिळते. आता ते दिली केलं म्हणजे मला दूध नाही आवडत, बरोबर? ठीक आहे, 2 ग्लास दुधाची ताकद म्हणजे कॅल्शियम तेवढं ते एका गोळीतून. म्हणजे काय काय मिळेल एका गोळीतून? 13 व्हिटॅमिन, 13 मिनरल, 13 फ्रूट, 5 अमिनो ऍसिड, 6 बोटॅनिकल, असे 50 न्यूट्रिशन हे एका गोळीतून. परत प्लस पॉइंट 2 ग्लासाचं कॅल्शियम हे एका गोळीतून मिळालं. आता आयर्न किती पाहिजे आपल्याला रोज शरीराला? सायंटिफिक सांगतो मी तुम्हाला, जे आहे ते तुमच्या समोर. किती आकडा दिसतोय? 29. हे कोण सांगतंय माहिती का? ICMR. हॅलो, 29 मिलीग्राम आयर्न रोज पाहिजे मुलींना आणि महिलांना. किती? 29. कोण सांगतंय? ICMR. ICMR मीन्स इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. WHO नाव ऐकलंय? WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. हे काय सांगतंय? 29 मिलीग्राम आयर्न रोजचं पाहिजे. हॅलो, येते लक्षात? घरात कपाट आहे, त्याच्यात साड्या किती आहे मम्मीच्या? बरोबर, कलरफुल आहे, रंगीबेरंगी रंगीबेरंगी. हा, तसं ताट पाहिजे आपलं जेवणाचं. कसं पाहिजे? रंगीबेरंगी. असतं का ग? भाकरी भाजी असलं तर लोणचं,
तांब्याभर पाणी, पुढं कलरफुल झालंय बरोबर. किंवा तुम्ही म्हणता हॅलो बेटा 29 मिलीग्राम आयर्न रोजचं मिळवण्यासाठी रोज 1 किलो पालक खावा लागेल. किती? किंवा 3 किलो बीट खावा लागेल. बीट माहितीये? बीट लाल लाल होतंय, फोट लाल होता. किती खावा लागेल? 3 किलो रोज. किंवा 800 ग्रॅम उकडलेले कडधान्य, 800 ग्रॅम म्हणजे 1 किलो रोज. किंवा 1 ते 1.25 किलो किनोवा खावा लागेल. खाईल का एवढं? खाईल का? त्यासाठी हे एका गोळीतून 21 मिलीग्राम आयर्न मिळणार. किती? 21. हॅलो 21 मिलीग्राम आयर्न मिळणार एका गोळीतून. म्हणजे आरडीए पूर्ण होईल की नाही होईल? होईल. आपल्या जेवणामध्ये हॅलो हॅलो बोर होत आहे का ग? हा मी बोर करतोय का? बोर होत असेल सांगा, मी खाली बसून घेतो. बघा तुम्हाला ही गोष्ट कोणी सांगणार आहे. आपल्या आहारामध्ये 7 घटक पाहिजे. किती घटक पाहिजे? पण आता आपण फक्त एवढेच खातोय. काय? पाणी, कार्बोहायड्रेट आणि फॅट. पाणी, कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय? भाजी पोळी. आणि फॅट म्हणजे आपलं जे भाजीमध्ये जे तेल टाकतो ना आपण तेवढंच खातोय. मग त्याच्यातून प्रोटीन मिळतंय का? विटॅमिन मिळतंय का? मिनरल मिळतायत का? फायबर मिळतंय का? नाही. फायबर तर आपण फेकून देतोय. कसं? हॅलो पीठ चालते म्हणून तुम्ही पण स्वयंपाक करत असता. पोळ्या भाकरी आपण चालतो. तो कोंडा जो राहतो तो काय करतो आपण? नाही काय? तेच फायबर. काय? तेच फायबर. त्याला आम्ही PVMF काय म्हणतो? PVMF प्रोटीन, विटॅमिन, मिनरल, फायबर. ओके. ते फायबर फेकायचं नसतं बेटा. आजपासून संध्याकाळी मम्मीला सांगायचं हे फेकू नको. ओके. हे काय आहे? फायबर. हे काय करतं? आपल्या पोटाचं डायजेशन व्यवस्थित ठेवतं. काय करतं? ते फायबर पोटाचं डायजेशन व्यवस्थित ठेवतं. चांगला तुम्ही नो प्रॉब्लेम काडी कचरा काढून टाका आणि ते फायबर ते कोंडा परत त्याच्यात मिक्स करून पीठ मळा. पीठ मळलं का चपात्या अशा मुलायम नाही येणार, थोड्या कडक येतील, पण त्या चांगल्या. त्या चांगल्या. माझ्या घरामध्ये आम्ही काहीच फेकत नाही. तेच फायबर पोटाचे. तुम्हाला आहे ना लगेच एक उदाहरण देतो मी किंवा एक्झाम्पल आपण किंवा मग प्रयोग करू. 1 महिनाभर आहे ना ते चाळलेलं आहे ना ते खाऊन पहा, तुमच्या पोटाचे प्रॉब्लेम असेच सॉल्व्ह होतील. कधी कधी नाही का आपण पोट किंवा पोट गडगड बरोबर जास्त खाल्लं ते कधीच होणार नाही. ते फायबर एकदम बेस्ट. त्यासाठी ते फेकायचं नाही. बर आता गैरे दीदीने सांगितलंय का पिरियड मध्ये काय काय प्रॉब्लेम आहे बरोबर. मी जास्त खोलवर जात नाही, पण मी कधीतरी ऐकलं असेल बघा, त्या मावशीच्या पिशवीचं ऑपरेशन झालं, त्या मावशीच्या पिशवीचं ऑपरेशन झालं. ते काय असतं माहितीये? त्या महिलेनी कपडा वापरलेला. काय? पिरियड मध्ये कपडा. आता तुम्ही एवढे एज्युकेटेड आहे, एवढे शिकून काय उपयोग मग आपला बरोबर. हे घरी सांगायचं 50-100 रुपये महिन्याला खर्च करायचा म्हणायचं, पॅड आणायची.
ज्या दीदीने इथं आम्हाला बोलवलं ह्या ओळखीचे आहे का नाही? हा? नाही नंतर ओळख होईल. ओके. यांना सांगायचं की आम्हाला आणून द्या हे दीदीला आणून. प्लॅस्टिकचे पॅड वापरायचे नाही, आपले हायजीनचे. आता ते पिशवीचं ऑपरेशन केलं म्हणजेच काय, त्या महिलेचं मातृत्व गायब केलं, हरवलं त्या महिलेचं मातृत्व. पिशवी काढणं म्हणजे त्यासाठी महिलेची पिशवीचं ऑपरेशन कधीच होऊ नये हेच ईश्वराला प्रार्थना करायची. आता 10वीच्या मुली तुम्ही बरोबर, तुम्हाला सगळ्याला पिरियड येतात. पोटात दुखणे, ओटीपोटी दुखणे, कंबर दुखणे, पोटरे दुखणे, डोकं दुखणे, हातपाय दुखणे. हॅलो हॅलो, चर्चा नाही, आपापसात बोलायचं नाही. मुख्याध्यापकाला बोलू का? शांत राहायचं. ओके. हे जे प्रॉब्लेम आहे ना ते सगळे सॉल्व्ह होतील, फक्त 1 महिन्याचा 3 महिन्याचा कोर्स करून पहा, ह्या दीदी करून घेऊ आणि मग सांगा. किंवा ह्या दीदीला मम्मी पप्पा समोर बसवा, ह्या मम्मी पप्पाला सांगतील, तुमचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतील. तुम्ही आजची पिढी आहे बेटा, इथून पुढं तुमची काळजी कोणी घ्यायला पाहिजे? आईने घ्यायला पाहिजे. आई कधी काळजी घेते माहिती का? कधी काळजी घेते? ज्या वेळेस त्या मुलीचं लग्न होतं आणि प्रेग्नेंट राहते ना ती महिला, त्यावेळेस अरे लय जड उचलू नको, अरे लय पायर उतरू नको, बरोबर, ही अशी काळजी त्यावेळेस घेतली जाते. त्या महिलेची काळजी कधी घ्यायला पाहिजे? ज्या वेळेस त्या मुलीचं पिरियड चालू होतात का त्यावेळेस. खूप मोठं वरदान आहे मुलींना, तुम्हाला पिरियड येणं हे खूप मोठं वरदान आहे. याला आम्ही काय अभियानाचं नाव दिलंय माहिती का? मासिक धर्म को महाशक्ति बनाएंगे, मासिक धर्म को महाशक्ति बनाएंगे, महासमस्या नहीं बनने देंगे. चांगली गोष्ट आहे ना. मातृत्व, आज तुम्ही संसार चालवताय, सगळा देश चालवताय. ज्या मुलींना महिलांना पिरियड येत नाही ना ते खूप परेशान असतात. ज्या मुलींना पिरियड येतात ना त्यांनी खुश व्हायचं, यस आपण मातृत्वावर मात केली, आपल्याला पिरियड यायला सुरुवात झाली. माझी 6वीलाच होती मुलगी, तेव्हापासून पिरियड यायला सुरुवात झाली. आज 8वीला येते. सगळ्या गोष्टी आम्ही एकमेकांशी बोलतो व्यवस्थित. कान कापू बघा, हिमोग्लोबिन कमी असण्याचे म्हणजे तोटे किंवा कसं ओळखायचं मी वाचून दाखवतो. सतत डोकं दुखणं किंवा पाड दुखणे, कंबर दुखणे, पोटी दुखणे, सतत थकल्यासारखं वाटणे, चिडचिडेपणा. आपण नाही का जास्त उजेड आहे ते उजेड ते बंद कर, जास्त आवाज केला ठीक आहे मम्मी ते आवाज कमी कर ग, असा चिडचिडेपणा तयार होत. भूक न लागणे, दम लागणे, केस गळणे, हातापायाची नख आहे ना ही बुरकी पडतात. हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर हे लक्षणं सांगतोय मी तुम्हाला. चेहऱ्यावर बारीक बारीक फुंस्या येणे, फुटकुळ्या येणे म्हणजे हे चांगले लक्षण आहे, वाईट नाही. तुमचे हार्मोन्स चेंज व्हायला लागले, हे लॉंग लाईफ नसतं, हे नंतर निघून जातात. याला हार्मोन्स चेंज होणे असं म्हणतो आपण. दुसरी गोष्ट, एखाद्या हे 8वी दिवसाची पिरियड येण्याची सायकल असते बरोबर. 8वी दिवसानंतर परत सायकल येते. 28 दिवसात, 30 दिवसात किंवा अजून 5-6 दिवस वर ही नॉर्मल आहे. बघा आता 1 मिनिटात मी माझा कार्यक्रम संपवणार आहे.
शेवटी एकच म्हणेल, मासिक धर्म येतात बरोबर, पिरियड्स येतात, त्यावेळेस काय काळजी घ्यायला पाहिजे? जास्तीत जास्त आराम करायचा 8 ते 9 तास. किती? रात्री म्हणजे 9ला जर जेवण करून जर शतपावली फिरून आला तर झोपायचं, सकाळी 5ला 6ला उठायचं. याच्या पहिली बसायचं, रील्स पाय, 11 वाजते 12 वाजते बरोबर. मोबाईल पाहत असताना मी म्हणत नाही तुम्ही मोबाईल नका पाहू, पण याच्यापासून थोडं दूर राहा. हे खूप घातक आहे, हे चांगलं पण आहे आणि खूप घातक पण आहे. जास्तीत जास्त झोप घ्या, 8 ते 9 ग्लास पाणी प्या, जेवढं पिता येईल ना पाणी तेवढं पाणी प्यायचं. हॅलो, काही विचारायचं दीदी? काही विचारायचं? 8 ते 9 ग्लास पाणी प्यायचं, सकस आहार घ्यायचा. योगा कोण कोण करत? कोणीच नाही करत बरोबर. आपण नाही म्हणता रोज फिरायला जायला पाहिजे, मी नाही जाणार बरोबर. तर रोज फिरायला गेलं पाहिजे, योगा केला पाहिजे, त्या गोष्टी खूप आहेत. आणि आज तुम्ही 10वीला आहे बरोबर, 9वीच्या आहे का? 9वीच्या मुली 9वी आणि 10वी बरोबर. आता तुम्हाला एक सांगू का, तुमचं शिक्षण होईल, घरचे लग्न करून तुमचं काय राहील माहिती? त्यावेळेस बाहेर पाठी लावली जाईल, येथे शिलाई काम केले जाईल, इथं पिको फॉल लावला जाईल, दिवसभर खडखड खडखड शिलाई मशीन. हे जर करायचं असेल तर मग शिक्षणाची काय गरज आहे बरोबर. महिला चंद्रावर गेल्या का नाही? काहीतरी वेगळं करायचं असेल ना. आता ChatGPT आणि AI आलंय, हे माहिती आहे तुम्हाला? ChatGPT, हॅलो, AI. बरं, इथून पुढं रोबोट काम करणार, हे तर बघितलं असं. जॉब कुणाला करायचे? अरे जॉबच मिळणार नाही तर सगळं इथून पुढं रोबोट काम करणार आहे. काय करणार आहे? आणि तुमच्या माहितीसाठी राहू द्या, 2012ला गव्हर्नमेंटनी जागा सोडल्या होत्या नोकरीच्या, आज 10 वर्ष झाली, भरतीच नाही. काय आहे? भरतीच नाही. आणि मोदी साहेबाला कोण कोण ओळखतं? मोदी बरोबर. त्यांचं म्हणणं काय माहिती का? व्यवसाय बिझनेस करा, जॉब करू नका, जॉब मिळणारच नाहीये. त्यासाठी इथं जे मी तुम्हाला बोलवलंय त्या ताईंना घरी बोलवा, ह्या तुम्हाला तुमच्या मम्मी पप्पाला माहिती देतील. आणि हे जे सिस्टम आहे ना, हे तुम्ही तुमच्या घरात वापरा. फक्त त्याचं रजिस्ट्रेशन करून, तुम्हाला खोटं नाही बोलत, 5 वर्षात तुम्हाला जे इन्कम पाहिजे ना, शिक्षण चालू ठेवा, जे इन्कम पाहिजे ना ते फक्त तुमच्या डोक्यात ठेवा. आणि मम्मी पप्पाला म्हणावा, जे दीदी सांगल किंवा त्या काकू सांगतील किंवा त्या मावशी जे सांगल बरोबर ते करा म्हणावा. आमचं फ्युचर आहे म्हणावं. त्याच्यात काय आहे? आमचं फ्युचर कळतं. त्यासाठी या दीदींना बोलवा घरी. आणि मला ऐकून घेतलं, धन्यवाद. 9वीच्या आणि 10वीच्या मुली आणि 8वीच्या 5 मिनिटं बरं, 2 मिनिटं बोलणार आहे मी आता. आवडला? बदल करताल स्वतः?